लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज बीडमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि याबरोबरच अनेक जणांनी अवयव दान देखील केलेले आहेत। यामध्ये स्वतः डॉक्टर ज्योती मेटे यांनी देखील अवयव दान केलेलं आहे। माझ्यासोबत स्वतः डॉक्टर ज्योती मेटे आहेत। काय सांगाल, आज नेमका काय काय संकल्प केला होता आणि कोणकोणते आज सामाजिक उपक्रम आपण राबवले? आज खरं तर लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचा जन्मदिवस आणि गेली अनेक वर्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांचा वाढदिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हायचा। साहेबांच्या दुर्दैवी निधनानंतर साहेबांचा वाढदिवस हा जयंतीच्या स्वरूपात आम्हाला साजरा करावा लागतोय, परंतु दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवून हा साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जात असतो। यावर्षी शिवसंग्रामच्या वतीने महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध महिन्यांमध्ये म्हणजे जवळपास एक वर्षभर हा उपक्रम चालेल। सामाजिक उपक्रमांनी साहेबांची जयंती साजरी होते आहे। यामध्ये प्रामुख्याने व्यसनमुक्ती असणार आहे, मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून लेक लाडकी अभियान आहे, वृक्ष लागवड आहे, पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी रक्तदान तर आज मोठ्या प्रमाणावरती आपण म्हणजे बीड शहरामध्ये इथे मांजरसुंब्यात झालेला आहे, त्याच्यानंतर मुंबईत होते आहे। अशा ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही काम करत आहोत आणि त्या माध्यमातून म्हणजे साहेबांनी जी एक सामाजिक चळवळ उभी केली होती, खरं तर रुळलेल्या पायवाटेवरनं सगळेच चालतात, परंतु साहेबांनी एक नवीन पायवाट निर्माण केली होती आणि आम्हा शिवसंग्रामच्या सगळ्या मावळ्यांना आज आनंद होतो आहे की साहेबांनी निर्माण केलेल्या पायवाटेवरून चालण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे। मात्र आज अवयव दान केलेलं आहे, किती लोकांनी अवयव दान केलं आणि तुम्ही सुद्धा स्वतः अवयव दान केलं? मी तर देहदान आणि अवयवदान असं दोन्ही केले, म्हणजे नेत्रदान आणि देहदान केलेलं आहे। त्यानंतर शिवसंग्रामच्या अनेक कार्यकर्त्यांनी देहदान आणि अवयवदान केलेलं आहे। खऱ्या अर्थाने मी म्हणेन की आज साहेबांच्या ह्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही परत एकदा म्हणजे ज्या बाबी समाजाच्या हिताच्या असतात परंतु सर्वसामान्य त्या करू धजावत नाहीत, त्या गोष्टींना आम्ही हात घातलेला आहे आणि शिवसंग्रामच्या सगळ्या मावळ्यांचं मी या निमित्ताने आभारही मानेन की हा एक अनोखा उपक्रम त्यांनी महाराष्ट्राच्या समोर घेऊन जाण्यासाठी मला साथ दिलेली आहे। लेक लाडकी हा उपक्रम गेल्या अनेक दिवसांपासून आहे, नेमकी काय या मागची संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण उपक्रम राबवताय? लेक लाडकी अभियान हे आम्ही मागच्या वर्षी म्हणजे एप्रिल 2025ला राजेगाव ग्रामपंचायत जे मेटे साहेबांचं जन्मगाव आहे तिथून सुरू केलेलं आहे। म्हणजे एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जन्म घेणाऱ्या मुलीच्या नावाने विवक्षित रक्कम ही फिक्स डिपॉझिट किंवा पोस्टाच्या सुकन्या योजनेमध्ये ती गुंतवली जाते, जेणेकरून मुलींच्या जन्मदर वाढीस प्रोत्साहन मिळावे। याचाही मूळ गाभा साहेबांनी काही वर्षांपूर्वी शिरूर कासारमध्ये सुरू केलेली अजित बालिका योजना, म्हणजे तेव्हा महाराष्ट्रातील निचांकी जन्मदर होता शिरूर कासारमध्ये, तो वाढावा यासाठी साहेबांनी हाती घेतलेली ती योजना आज आम्ही पुन्हा ती पुढे घेऊन जातो आहोत आणि या निमित्ताने वाशिम रिसोड जिल्ह्यामध्ये देखील ही योजना आम्ही पुढच्या महिन्यापासून राबवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। धन्यवाद। आपल्यासोबत डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे होत्या। दिवंगत विनायकराव मेटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यासह राज्यभरामध्ये आज वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आणि अवयव दान या सर्व उपक्रमांनी हा जयंती जी आहे ती साजरी केली जाते। आज बीडमध्ये स्वतः डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांनी नेत्रदान आणि देहदान देखील केलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद सौम्य, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।